धनुभाऊ आपला लाडक्या बहिणीची योजना राबविणार माणूस. आम्हाला समशानभूमी दलित वस्तीत नांदगावात बांधून द्या. भरपूर पुढे सांगितलं बाबा रस्ता करा, समशमभूमीची करा, होच म्हणते. अजून काही त्यांनी केलं नाही बघा. आमचे कामच कुठले झाले नाही तर आम्ही काय सांगू. नमस्कार, मी प्रितेश वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोचलोय परळी विधानसभा मतदारसंघातील नांदगाव या गावातील पारावर. आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यात थेट लढत होते. थोड्याच वेळात इथे धनंजय मुंडेंची सभा सुद्धा आहे. काय मत आहे या नागरिकांचं, आपण यांना विचारूयात. बाबा, काय नाव तुमचं? भीमराव चव्हाण. काय वाटतं, कोण येईल निवडून? आपलं काहीच कळत नाही ती कोण येईल त्या उमेदवार कोण आहे? उमेदवार आहेत. मुंडे एक आहेत आणि देशमुख आहेत. काय सांगावं ते आम्हाला मतदान करणार? काय नाही, ते पोरं आपण नाही, आपल्याकडे दिसत नाही आपल्याला. तुम्ही मतदान कराल की नाही? नाही, पोरं करतात आपलं मतदान. तुम्ही मतदान नाही करत? नाही. बाबा, काय नाव? बरं, कोण येईल निवडून? कोण येईल निवडून? ऐकून येत. बाबा, काय नाव तुमचं? इतर जयवंत जंगापल्ले. कोण येईल निवडून? कोण आता पांडुरंग कोणाला आणि कुणाला ठाव. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर आता हे साहेब येईल वाटतं. कोणते साहेब? ते मुंडे साहेब. मुंडे साहेब, धनंजय मुंडे. कामं केलीत का त्यांनी? कामं केलीत का त्यांनी? अहो काय काम काय मग कसे येतील निवडून? आता निवडून यायचा तुम्ही, आम्ही काय सांगावं आता तुम्हाला? कोणी सांगावं? कोणी सांगावं? आता ते पांडुरंग सांगेन निवडून केला कोणाला देते ते. अच्छा, तुमचं काय नाव दादा? सुदाम किसन चव्हाण. बरं, काय वाटतं, कोण येईल निवडून? निवडूनच काय नाही, आमचे 15 हप्ते रोखलेत मोदीचे. हा मुख्यमंत्र्याचे 8 रोखले. हा. मग ते आमचे पैसे आतापर्यंत भेटले नाहीत. अच्छा, या मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला, कुठला उमेदवार निवडून येईल? आता काय जनतेचा कल, ते आमचे कामच कुठले झाले नाही तर आम्ही काय सांगू. धनंजय मुंडे विरोधात राजेसाहेब देशमुख अशी लढत होते इथे. कुठला उमेदवार बाजी मारेल? बाजी मला धनंजय मुंडेच येते निवडून आपल्या. कशामुळे? हो, आपल्या मतदारसंघात. काय कारण वाटतं? हो, ते मतदारसंघ त्यांचा जास्त आहे. अच्छा, येतील 100%. 100%. तुमचं काय नाव? विश्वनाथ भुजंग भागवत. काय वाटतं, काय होईल इथे? माझं वाटतं की मला पगार दिपोळीला मिळेल नाही साहेब. बरं, निवडून कोण येईल? निवडून ही आता कमळाच्या पोराशिवाय पहिल्याशी आम्ही मतदान केलं नाही वयाच्या मानानं. हा. कोण उमेदवार आहे तो येते? आता उमेदवार मुंडे साहेब आहेत, रावसाहेब देशमुख असतील, ती बी आमची सगळे गावामध्ये कुणी बी येतं, पण आमच्या वयाच्या मानानं आम्हाला बोलता येत नाही तेवढं. काय वाटतं, कोण येणार? मला तर पंकजताई पहिल्यापासून येतात बाबा आमच्या गावात. आता धनुभाऊ आहेत. पण तेच माझं आठवण, मला ते ज्या टायमाला धनुभाऊ येतील का? पंकजताईला ज्या टायमाला बोलता येत नव्हतं त्या टायमाला तेव्हापासून आम्ही मतदान करतो गावात. धनुभाऊला करणार का? आता पंकजताई धनुभाऊ काय बहीण भाऊच आहेत तो. काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? सुग्रीव राजाराम चव्हाण. काय वाटतं, कोण जिंकेल? सर, आपल्या इथं कसं आहे, एक तर रस्ता नाही, हा. समशानभूमी नाही आपल्या इथं. बरं, भरपूर पुढे सांगितलं बाबा रस्ता करा, समशमभूमीची करा, होच म्हणते. अजून काही त्यांनी केलं नाही बघा. काय वाटतं, कोण बाजू मारेल या मतदारसंघात? आता मग ते निवडायला लागेल ना आपल्याला, जी काय विकास करेल त्याला. मतदान करणार? हा, आता ठरवावं लागेल. आता ते काय वाटतं? ठरवावं लागेल ना सर. आता ही जर काम केलं त्यांनी, धनंजय करून मुंडेंच्या ठेवतो आपण. कामावर समाधानी आहात का? काम झालं ना आपल्या गावामध्ये. नाही झालं. नाही ना, समशमभूमी नाही, रोडचं काम नाही. तुम्ही सांगणार का त्यांना की आमच्या गावात काम झालं नाही? सांगू आता पुढारी आपल्या गावातल्या मतदान करणार? करणार ना. डबल मला बोला. काकांना परत बोलायचं. आजकाल शेतामध्ये कोणाच्याही आम्ही आमचा जर गरीब माणसाचा दलित वंशाचा जर माणूस मेला तर एकदम डायरेक्ट पीक उपटावं लागतं शेतकऱ्याचं. अच्छा, त्या शेतकऱ्याची नुकसान होती. हिरवं पीक असलं तरी शेतकरी काय म्हणत नाहीत आम्हाला, पण ते आम्हाला एक स्मशान बांधून द्यावी. ताईला विनंती, भाऊली विनंती, म्हणजे कसं शेतकऱ्याचं हुरड्यातलं पीक उपटायचं. एखादा अचानक माणूस मरल म्हणून काय माहिती असतं कोणाला. एवढं ताईला आणि भाऊली विनंती की आम्हाला स्मशानभूमी दलित वस्तीत नांदगावात बांधून द्या. आमचं काय नाही.
आपलं नाव रामहरी बालासाहेब काळे. काय वाटतं तुम्हाला कोणी निवडून धनुभाऊ लाडक्या बहिणीची योजना राबविलेला माणूस. इथे विरोधात उमेदवार कोण आहे राजसाहेब येतील का? देशमुख. काय वाटतं काय सांगताय तुम्हाला काय वाटतं नाही, आपलं मत आपण तेवढंच मानणार. आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे दिले त्या समाधानी आहात? ते भरपूर समाधान आहे आपण तेवढ्यात. तुमचं काय नाव बाबा? दिलीप चव्हाण काय वाटतं कोणी निवडून आता कळल का आता कळलं, तुम्ही कोणाला मतदान करणार? धनुष्यातला धनुष्यबाण पण इथं धनुष्यबाण कुठं आहे? इथं घड्याळ आहे आणि तुतारी आहे. हनुमान ज्याला मतदान धनंजय मुंडेंना करणार. बरं बाबा काय नाव तुमचं? परसराम इंदलकर. बरं कोणाला करणार मतदान? तर ज्या दिवशी होईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगू. आता तवर काय विचार बदलत उमेदवार काय कोण सांग आहे इथं माहिती आहे का? उमेदवारच माहित नाही, काहीच माहित नाही उमेदवार आम्हाला. नाही माहिती धनुभाऊ आहेत की? मग आता बघू, आता बोलल्यावर काय काय होईल काय काय नाही. बरं तुम्ही सांगू नाही शकत. हं. तर या होत्या पारावरच्या गप्पा. नागरिकांची मतं तुम्ही जाणून घेतली असेल. इथली जी मतं आहेत त्या गावातल्या काही समस्या आहेत त्या सुद्धा नागरिकांनी सांगितल्या. निश्चितच आपल्या माध्यमातून या समस्या इथल्या उमेदवारापर्यंत आपण पोहोचूच. तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी.